नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुभे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज मी एक भाडं घेऊन आलेलो होतो माझ्या रिक्षामध्ये खिडक्या सोडायला एका खेड्यागावात, आणि त्या तिथं एक गोबर गॅस प्लांट मी बघितलेला आहे। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला ते गोबर गॅस प्लांटबद्दल माहिती सांगणार आहे। तो गोबर गॅस प्लांट किती रुपयाला मिळतो अनुदानामध्ये, आणि तसं जर विकत घ्यायला गेलं तर किती रुपयाला मिळतो। एकदम छान असं हे गोबर गॅस आहेत। एका परिवाराला हा गोबर गॅस पुरून उरतो, काही टेन्शन नाही आहे, आणि आधुनिक पद्धतीचा हा गोबर गॅस आहे। तर मी त्याची माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर चला मित्रांनो, हे घर आहे। या घरामध्ये मी खिडक्या आणल्या होत्या, ती तिथं माझी गाडी आहे, मी सामान उतरवलेलं आहे। आणि घराच्या पाठीमागे ह्या शेताच्या बाजूला एक शेड बनवण्यात आलेला आहे, आणि त्या शेडमध्ये त्यांच्या काही गायी आहेत, 7-8 गायी आहेत। तो डेअरीचा व्यवसाय करतो, आणि त्याच्याच बाजूला हे गोबर गॅस प्लांट आहे, हे तुम्ही बघू शकता। ह्या गोबर गॅस प्लांटमध्ये तुम्हाला गोबर टाकण्याकरता हे इंची जागा आहे। इथं तुम्हाला रोजच्या रोज गोबर टाकावं लागतं। त्यानंतर याच्यामध्ये तो गोबर जमा होतं। याचा गॅस तयार झाल्यानंतर या पाईपाद्वारे हा गॅस किचनमध्ये नेण्यात येतो, तुम्ही बघू शकता। या पाईपाद्वारे आता इथून साधारणतः एक 200 मीटर अंतर आहे। या पाईपाद्वारे या गोट्याच्या पाठीमागे त्यांचं घर आहे, तिथं गॅस पुरवला जातो। आणि ह्या प्लांटच्या बॅक साईडला बाजूनं हे आउटलेट आहे। या आउटलेटद्वारे हे शेण बाहेर पडण्यात येतं। हा जो प्लांट आहे हा अनुदानामध्ये 9,000ला पडलेला आहे, आणि जर असं विकत जर घेतले असेल तर 40,000 रुपये अंदाजे खर्च येतो, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, असा हा गोबर गॅस बद्दलचा व्हिडिओ होता। तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणखी काही माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।